दंडवत हो। श्री कृष्णाय दुवंश दीपकवरा विज्ञान लीला करा। श्री दत्ता ऋषिवंश अति कुमरा श्री चक्रपाणी परा। श्रीमद्वारावती चरा प्रभुवरा निर्लेप जीवोद्धरा। श्रीमच्चक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री दत्तात्रेय महाराज की जय। मागच्या अवसरामध्ये दैवाद्य मार्ग आणि पुरुषाद्य मार्ग असे दोन मार्गाचं निरूपण आमच्या चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्यांनी केलं होतं। दैवाद्य मार्ग म्हणजे परमेश्वराचा मार्ग आणि पुरुषाद्य मार्ग म्हणजे देवतेचा मार्ग। म्हणजे परमेश्वर भक्ती आणि देवता भक्ती असे दोन प्रकार सांगितलेले आहेत। त्याला भेदवाद म्हणतात। तर असा हा जो भेदवाद आहे तो आमच्या स्वामींनी स्पष्ट निरूपण केलेला आहे। कारण देवता हे 33 कोटी नसून देवता हे 81 कोटी 1,15,10 देवता आहेत। आणि त्या देवतेंचं ज्ञान त्यांचा आध्यात्मिक आचार विचार हे त्रिगुणात्मक आहे। आणि परमेश्वराचं ज्ञान आहे ते सगुण निर्गुण म्हणजे सात्विक आहे। म्हणजे या ज्ञानामध्ये दोन प्रकार आहेत, एक त्रिगुणात्मक ज्ञान आणि एक सगुण म्हणजे सात्विक ज्ञान। तर परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते सात्विक आहे आणि देवतेचं ज्ञान आहे ते त्रिगुणात्मक आहे। आणि जसं ती त्रिगुणात्मक जशी भक्ती असेल तशी ती त्रिगुणात्मक पद्धतीने ती काय करते, देवता फळ देते। आणि परमेश्वराची ही निर्गुण भक्ती आहे ही तुम्हाला सात्विकच ईश्वर प्राप्ती तुम्हाला फळ देणार। तर अशा प्रकारचा सविस्तर पूर्वक नागदेवाचार्यांना आमच्या स्वामी श्री चक्रधररायांनी व्यवस्थित म्हणजे आध्यात्मिक ज्ञान संपूर्ण व्यवस्थित सांगितलंय। तसं आता पुढच्या लीळेमध्ये आपल्याला आता कोणती लीळा ऐकायची आहे त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो की भट्टा गोविंद देह त्यागू पाहावणे। म्हणजे ज्या स्त्रीला आमच्या स्वामींनी नामकरण केलं होतं, खेळगोईची जी मागं आपल्याला लीळा गेली त्यांची कन्या गोमाईसा। तर ही आता गोमाईसाचं नामकरण केलं होतं स्वामीने, तिला गोविंद हे नाम दिलं होतं। आता परमेश्वराचा हेतू परमेश्वरच जाणे, आपण काय एवढं जाणू शकत नाही, पण परमेश्वराचा काही ना काहीतरी प्रत्येक जीवाच्या उद्धारामार्गा हेतू असतोच। जसं आपल्या संसारामध्ये अनेक प्रकारचे हेतू असतात, चांगले कर्म करण्यासाठी कोणते हेतूने करावं काय करावं, तसं परमेश्वर सुद्धा हेतू पुरस्कर भक्ताचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात। खेळीगोईचा त्याग म्हणजे उच्चाधिकाराचा उत्कृष्ट नमुना होय। देव स्वतः म्हणतात की खेळीगोईचा जो त्याग होता तो कसा होता, उत्कृष्ट आणि उच्च अधिकार होता। गोमाईसाने प्रारब्धात अतिशय दुःखमय भोग जोडलेले होते। आता प्रत्येक जीवाच्या पाठीमागे अनेक प्रकारचे कर्म असतात आणि अनेक प्रकारच्या कर्मानुसार अनेक प्रकारचे दुःख या जीवाला भोगावे लागतात। आता कोण्या जीवाची कशी कर्म आहेत आणि कोण्या जीवाला कशी दुःख भोगावे लागतात हे सखोल ज्ञान आहे, हे एका शब्दात समजण्यासारखं ज्ञान नाही। पण ज्या जीवानी जसं लेप जोडला तसे त्याला ते कर्माची दुःखाची भोग भोगावे लागतात। तिला कदाचित जन्मभर कोणत्या ना कोणत्या दुःखात खितपत राहावे लागले असते। देव काय म्हणतात, तिने असा काही भोग जोडला होता की त्या भोगामध्ये तिला खितपत पडावं लागणार होतं। म्हणजे आता आपण पाहतो ना, काही लोकांना 5 वर्ष दुःख भोगावं लागतं। ज्यावेळी माणसाचं वृद्ध होतो आणि ज्यावेळी त्याचं शरीर थकलं जातं त्यावेळी कुणाला 5 वर्ष, कुणाला 10 वर्ष, कुणाला 20 वर्ष असे ते दुःखामध्ये काढतात शेवटच्या अंतच्या पिरियडमध्ये। तसं या
गोमाईसला सुद्धा खूप मोठं भयानक दुःख होतं आणि त्या दुःखात ती खितपत पडणार होती, पण आमच्या स्वामींनी तिला जास्त दिवस दुःख भोगू लागू नये किंवा त्या दुःखात खितपत पडू नये म्हणून तिच्याविषयी असलेली कणव उचंबळून आली. आता कणव म्हणजे काय? कणव म्हणजे प्रत्येक जीव प्रत्येक जन्मात काही ना काहीतरी परमेश्वराच्या भक्ती मार्गातून, मग अन्नदानातून म्हणा, सेवादास्य म्हणा, तीर्थयात्रा म्हणा, अशा प्रत्येक गोष्टीतून ते परमेश्वराला संतुष्ट केलेले जे काही जीव आहे ते परमेश्वराला संतुष्ट केलं म्हणजे एक प्रकारची त्यांनी कणव जोडली, ज्याला आपण आभार म्हणतो. जसं एखाद्याने आपल्याला उपकार केले तर आपण त्याची उपकाराची फेड करतो, तसं किंवा उपकाराची जाणीव ठेवतो. तसं ज्या जीवाने चांगले कर्म केले त्या जीवाबद्दल परमेश्वर काय करतात, त्या जीवाची जाणीव ठेवतात, म्हणजे ते कणव जोडली जाते, आभार जोडले जातात. तर अशा प्रकारे ह्या गोमाईसनी एक परमेश्वराची कणव जोडली होती किंवा आभार जोडले होते. तिला कोणतेही दुःख न होता तिचा आत्मा काढून नेऊन तिला लवकरात लवकर पूर्ण संबंध द्यावा, म्हणजे परमेश्वराची इच्छा होती. आता हे 5-10 वर्ष खितपत दुःखामध्ये पडणार हा जीव, तर त्यांनी कणव जोडल्यामुळं देवाला अशी प्रवृत्ती झाली की ह्या जीवाला जास्त दुःखात खितपत मध्ये ठेवायचं नाही, तर ह्या जीवाला ह्या दुःखातून लवकरात लवकर बाहेर काढायचं. म्हणून ह्या कुडीतून, या देहातून या आत्म्याला बाहेर काढण्यासाठी कोणत्या तरी निमित्ताने का होईना परमेश्वर प्रत्येक जीवाला दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. मग अशी आम्हाला प्रवृत्ती झाली. आम्ही तिच्या ठिकाणी साधारण असा आजार निर्माण केला, म्हणजे जसं आपण म्हणतो ना दीर्घ आजार किंवा अल्प आजार. दीर्घ आजार म्हणजे जास्त दिवस आजारी पडला, अल्प आजार म्हणजे थोड्या दिवसाचा आजार. तर असा हा अल्प आजार तिच्या ठिकाणी आमच्या स्वामींनी एक प्रकारचा तो भोग तिथं उपस्थित केला, म्हणजे थोड्या दुःखाचा भोग तिथं आणला आणि तिला पुनःसंबंधाला योग्य करायचं, म्हणजे ईश्वर प्राप्तीला योग्य करायचं असा हा परमेश्वराचा हेतू होता. अशी आम्हाला प्रवृत्ती झाली. आम्ही तिच्या ठिकाणी साधारण असा आजार निर्माण केला. खडकुलीला बरीच नैसर्गिक महाग्रह तयार झालेली होती. आता त्यावेळेला आमचे स्वामी खडकुलीला होते, जे आज हे स्थान जायकवाडीच्या धरणात पाण्यामध्ये खडकुली स्थान आहे. आणि त्या ठिकाणी पूर्वी खूप जुनी मंदिरे होती आणि त्या मंदिरामध्ये लहान मोठे असे गुहे किंवा गुंफा अशा होत्या आणि प्रत्येक गुहेत गुंफामध्ये प्रत्येक भक्तिजन आपले तिथे बिडार करत असे. आजारी झाल्यामुळे गोमाईसा आमच्या गुंफेच्या ओळीतच पूर्वेस 15 पांडावर असलेल्या तिसऱ्या गुंफेत जाऊन राहिली होती. मग आता ज्या गुंफेत होते तिथून 15 पावलावर का होईना, ही जुनी भाषा आहे पांडावर, तर काही अंतरावर एक तिसरी गुंफा होती आणि त्या गुंफेत ही गोमाईसाचा जी गोमाईसा आजारी होती तिला तिथे विश्रांतीसाठी तिला जागा दिली होती. ती गुंफा थोडी कच्ची होती, पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती आणि ओलेमुळे नेमकी ती राहत असलेल्या गुंफेची दरड कोसळली. म्हणजे आता ही दगडी गुंफा किंवा मातीच्या गुंफा अशा आणि ओलावा असल्यामुळं ते पावसात काय झाली, ती गुंफा कोसळली म्हणजे खाली पडली आणि धडकन आवाज झाला तशी भक्तिजन धावले. आता पाऊस पडत होता आणि ती गुंफा भिजलेली होती आणि ओली चिंब झाली होती आणि ढिसूळ दगड किंवा ढिसूळ पाषाण असल्यामुळे ही खाली कोसळल्यावर त्याचा आवाज झाला. पाहतात तर गुंफा कोसळल्याने गोमाईसा ढिगाऱ्याखाली गाडली गेली आणि नेमकी जी आजारी असलेली गोमाईसा त्या तिसऱ्या गुंफेमध्ये जी होती त्या गुंफेमध्ये ते गुंफा कोसळल्यामुळे त्या ढिगाऱ्याखाली काय झाली, ती गोमाईसा त्या ढिगाऱ्याखाली सापडली. त्यात तिचा अंत झाला. भक्तिजनांनी आम्हाला येऊन सांगितले, आम्ही तेथे विजय केले, गुंफेच्या पश्चिमेस आसन स्वीकारले, भक्तिजनाकडे तिची दगडमाती काढविली व तिला आमचा संबंध दिला. मग देव म्हणतात की आम्ही तिला त्या ढिगारातून, मातीच्या ढिगारातून आम्ही बाहेर काढलं आणि तिला बाहेर काढल्यानंतर परमेश्वर तिथं थांबले
तिला आपला संबंध दिला म्हणजे स्पर्श केला. कारण परमेश्वराचा स्पर्श होणं हे सुद्धा जीवाच्या भाग्यात लागतं. प्रत्येकाला हे काय परमेश्वराचा स्पर्श मिळत नाही. पण असा स्पर्श झाल्यानंतर तो जीव सर्व पापातून सगळ्या ह्याच्यातून तो एक प्रकारे मुक्त होतो आणि तो ईश्वर प्राप्तीला योग्य होतो, असे त्यात एक लक्षण आहे. तर अशा प्रकारे आमच्या स्वामींनी संबंध दिला आणि तिच्यात विशेष प्रसन्नता होती, त्यामुळे ती भक्तिजनात प्रसादरूप होती. आणि परमेश्वराची प्रसन्नता असल्यामुळे इतर भक्तिजन तिला खूप मानत होते. कारण या व्यक्तीबद्दल त्याचे कोणी एखादी मोठ्या व्यक्तीचं जर शुभचिंतन किंवा शुभ आशीर्वाद असेल तर इतर भक्तिजन त्याला काय करतात, मान्यता देतात किंवा ते जे म्हणतील ते त्यांच्या आचरणाप्रमाणे वागण्यास तयार असतात. तर अशा प्रकारे गोमांसाच्या ठिकाणी भक्तिजनांनी प्रसादरूप होती, म्हणजे तिला मानत होते की तिचे जे आचार विचार जे काय होते ते उच्च प्रकारचे असल्यामुळे तिला सगळे भक्तिजन मानत होते. म्हणून आम्ही भक्तिजनात तिला बसती करवली. म्हणजे ज्या वेळेला ही गोमांसा मृत्यू पावली त्यावेळेला तिची शेवटची जी अंतविधीची जी शुश्रूषाची विधी असते त्या विधीमध्ये काय केले, ह्या भक्तिजनांनी तिला बसवलं आणि तिला धुविली नेसविली जोगवटा घालविला. म्हणजे मग तिला स्नान घातलं, तिला कपडे घातले, तिला जोगवटा घातला आणि बूड टेकून उजवीकडे बसता येईल असा कमरेच्या कळ लागू नये म्हणून गुंडाळून असा 4-6 बोट रुंदीचा गोलाकार पट्टा आणि नंतर टिळा लागला. कसं असतं, शुश्रूषा विधीमध्ये शेवटच्या विधीला सुद्धा त्या देहाची काय करतात, पूजा करतात. आता ते आत्मा तर नाहीच आहे तिथं, पण ते एक पवित्र देह आहे की ज्या देहाला निमित्त करून तिने परमेश्वर भक्तीमध्ये अख्खं आयुष्य काढलं, त्या देहाला काय करतात, आमचे संत लोक त्याची पूजा करतात. म्हणजे गंध अक्षता लावून पूजा करतात. टिळा लावल्या, अक्षता करवल्या, कंठीची पुण्यमाळ तिच्या गळ्यात घालली आणि आमच्या स्वामींनी स्वतः आपल्या गळ्यातली जी पुष्पमाळ जी काय होती ती पुष्पमाळ त्या गोमांसाच्या गळ्यात घातली. म्हणजे प्रसन्नतेचं लक्षण आहे की ज्यावेळेला परमेश्वर एखाद्या जीवावर प्रसन्न होतात किंवा एखाद्या जीवाची आचार विचार त्याची भक्ती मार्ग हे सगळे योग्य असं वाटलं की परमेश्वर प्रसन्न होतात आणि परमेश्वर लवकरात लवकर त्या जीवाला नरकातून सुटका करून आपल्या ईश्वर प्राप्तीला योग्य करत असतात. तर त्याला सुद्धा काहीतरी निमित्त लागतं. म्हणून आमच्या स्वामींनी स्वतःच्या गळ्यातली माळ त्या गोमांसाच्या गळ्यामध्ये घातली. श्रीमुखीचे तांबूळ तिच्या मुखी घालविले, आरती करून पूजा करविली, तितक्यात नागदेव आला. आता हा सगळा विधी मार्ग चालत असताना त्यावेळेला तिथं प्रत्यक्ष नागदेव नव्हते. नागदेव कुठेतरी व्यापारानिमित्त बाहेर गेले होते. मग नागदेव तिथं आले. आम्ही गोमांसाला गोविंद हे प्रासादिक नाव प्रदान केले होते. आमचे स्वामी प्रत्येक भक्ताला प्रासादिक नाव ठेवत असत. जसं आमच्या नागदेवाच्याला वानरे हे प्रासादिक नाव ठेवलं होतं, असे अनेक भक्त आहेत ते प्रासादिक नाव. तसे या गोमांसाला या ठिकाणी गोविंदा असे प्रासादिक नामकरण केलं होतं. तिला गोविंद या नावाने संबोधायचे. नागदेव येतात, आम्ही त्याला म्हणालो, वानर्या, गोविंदाने कसा देहत्याग केलाय ते पहा. म्हणजे नागदेव ज्यावेळेला आले त्यावेळेला आपले स्वामी काय म्हणतात नागदेवाला की गोविंदाने आपला स्वतःचा देहत्याग कसा केलाय ते पहा. म्हणजे तुम्ही त्या गुंफेत आज जाऊन पहा. गोमांसाच्या मृत्यूची बातमी अचानक ऐकून नागदेव अवाक् झाला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं की हे चालता बोलता ही व्यक्ती अचानक आजारी पडावी आणि अचानक जावं हे मोठे आश्चर्य. आणि त्यांचे आचार विचार उच्च होते, आचरण त्यांचं खूप कडक होतं. आणि या कडक आचरणामध्ये त्याने काय केलं, परमेश्वराला लवकर शरण गेले किंवा परमेश्वराने त्यांना लवकर आपल्या पदरात घेतलं. त्याला स्वतःचा त्याग करण्यासाठी 6 भेटी आणि 2 वर्षाचा बराच काळ लागला. मग नागदेवानी मनात असं दुःख केलं की मला त्याग करण्यासाठी मला 6 वेळा स्वामीच्या दर्शनाला यावं लागलं.
आणि शिवाय स्वामीच्या सन्निधानात 2 वर्ष राहावं लागलं. पण ही गोमाईसा ही क्षणामध्ये आली काय आणि आपल्या सगळ्या संसाराचा एका क्षणात त्याग केला काय आणि थोड्या अवधीतच ती अनुसरून आपल्या परमेश्वराच्या पदरात पडली, ईश्वर मार्गाला लागली, ईश्वर प्राप्तीला योग्य झाली. हे त्या नागदेवाचार्याला मोठं आश्चर्यकारक वाटलं की माझ्या मागून येऊन त्या कशा झाल्या पुढे गेल्या. याच्याबद्दल त्याला मोठं आश्चर्य वाटलं नागदेवाला. या मायलेकीने अफाट संपत्तीकडे फिरून न पाहता क्षणात त्याग केला. नागदेवाला असं वाटतं की ह्या दोघी मायलेकी येतात, खेमाईसा आणि गोमाईसा. तर ह्या गोमाईसांनी त्यांची एवढे मोठे हिरे माणिक मोती पाचू रत्नांची रांजणं भरलेली होती, खूप मोठं द्रव्य होतं. ते द्रव्य लोकांना व्यापारासाठी द्यायचे, वापरण्यासाठी. दूध दुभत भरपूर होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी एका क्षणात सगळा त्याग करून ते आमच्या स्वामींच्या श्री चरणाजवळ अनुसरले आणि श्री चरणाजवळच त्याने आपला देहत्याग केला. म्हणजे याला मळवत त्याग म्हणतात. तर अशा प्रकारे जसं भांडारेकरांना मळवत त्याग घडला किंवा माहीमभट्टाला जसं मळवत त्याग घडला, तसं ह्या गोमाईसला सुद्धा मळवत त्याग घडला. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी सदैव आदराची आणि आपलेपणाची भावना होती. गोमाईसाबद्दल सगळ्यांच्या मनात आदर होता, आपलेपणा होता, कारण त्यांचा आचार खूप कडक होता. निर्भीड स्वभावाने निर्भीड होते, पुरुषार्थ होता आणि या सगळ्या गोष्टी आचारयुक्त असल्यामुळे या सगळ्या लोकांची कशी होती, त्या गोमाईसाबद्दल श्रद्धा होती. प्रशंसा करीत म्हणाला, जीजी आपल्या सन्निधानात मृत्यू आल्यात त्याचे काय वाईट होणार. नागदेवाचार्य स्वतः म्हणतात की तुमच्या सन्निधानामध्ये जो जीव आला, तुमच्या सन्निधानामध्ये जो जीव अनुसरला, त्याला आचरण घडलं आणि त्याला तुमच्या सन्निधानातच त्याचा जर मृत्यूचा योग आला तर त्याच्यासारखं भाग्यवान कोणच नाही. ते हे सुद्धा भाग्याचीच लक्षण आहे. त्याला नरक तर चुकणारच, पण ईश्वर प्राप्तीला सुद्धा तो योग्य झाला. उलट गोविंदासारखा भिक्षुक आणि वरून आपले सन्निधान, म्हणजे ही गोमाईसा कशी होती, गोविंद म्हणजे पुरुषार्थ तर होतीच. आमच्या स्वामींनी गोविंद हे त्यांचं नामकरण तर केलं होतं, परंतु विशेष म्हणजे आमच्या स्वामींचं सन्निधान तिला लाभलं होतं. अशा मृत्यू येण्यासाठी देखील भाग्यच लागते. कारण असं मृत्यू येणं हे काही एका जन्माचं पुण्य नाही, हे अनंत जन्माचं पुण्य आहे. ज्यावेळी अनेक जन्मामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे पुण्य घडतात त्यावेळेला परमेश्वराचं सन्निधान लाभतं आणि त्यावेळेला परमेश्वराच्या सन्निधानात आचरण घडून परमेश्वराच्या सन्निधानातच तो देहांत होतो, परमेश्वराच्या तो पदरात लवकर पडतो. तर असे भाग्यवान जीव लाखो नाही तर करोडामध्ये एखाद्या जीवाचं भाग्य उदयाला येते. ती खरोखरच दैवाची भाग्याची आहे. त्यात पाहण्यासारखे काय आहे आणि ती इतकी दैवाची भाग्याची होती की तिच्याबद्दल काही शंका येणं हे शक्यच नव्हतं. कारण असे जीव लाखात हजारात करोडात एखाद्या जीवाचा असा हा योग घडतो. नागदेव तिला पहिल्यांदा ओसंडून येणारे दुःख आवरू शकणार नव्हता. सामान्यतः ती दुःखदायक घटना असली तरी ती ज्ञानातून ती सुखदायक घटना मानित होता. आता वास्तविक एखाद्या व्यक्तीचा जर अंत झाला तर ही दुःखाचीच घटना आहे, परंतु जरी दुःखाची घटना असली तरी तो चांगल्या मार्गाने गेल्याबद्दल तो एक सुद्धा आनंदच आहे. कारण ईश्वर मार्गाला जाणं, ईश्वराचं आचरण घडणं, ईश्वराची कणव मिळणं, ईश्वराचे आभार मिळणं, ईश्वराच्या ठिकाणी दास्य घडणं आणि ईश्वराचा स्पर्श होणं हे भाग्याचं दैवाचं लक्षण आहे, हे शुभ लक्षण आहे. याच्याबद्दल नागदेवाचार्याला मोठं एका बाजूने आनंदच वाटला की एवढं भाग्य जोडायला नशीब लागतं आणि हे एवढं भाग्य कोणाच्या नशिबात नसते. इतक्यात लवकर अनुसरण चरित करून आम्ही तिला पटकन आमच्या जवळ बोलून घेते. स्वामी काय म्हणतात की आमच्या सन्निधानात त्या आल्या, सन्निधानात त्या आमच्या अनुसरल्या, सन्निधानात त्यांनी काय केलं, आचरण केलं आणि चटकन आम्ही त्यांना काय केलं, या दुःखातून म्हणजे 84 लाख नरक योनीतून या मनुष्य देहाच्या
मनुष्य जन्माच्या दुःखातून आणि त्यानं काय केलं, मुक्त केलं. ही तो भाग्याची गोष्ट समजत होता. भावनाचा आवेग न थोपवता आल्याने रडू कोसळले. त्याला सुद्धा मोठं खूप वाईट वाटलं की असा भाग्यवान जीव अशा परमेश्वराच्या पदरात पडणं हे एक भाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्याला काय रडू कोसळलं की आपल्याच्यानी हे होऊ शकत नाही. पण ही स्त्री असून तिने आपलं परमेश्वराच्या ठिकाणचा भक्ती मार्गाचा आचरणाचा कार्य काय केलं, शेवटपर्यंत शितीला नेला. परंतु आता काही जात नव्हता. त्याच्या हातून शुश्रूषा व्हावी असे आम्हाला वाटत होते. पण तो दुःखामध्ये इतका डुबला होता की त्याला रडू आवरणा, दुःख आवरणा. पण देव काय म्हणतात, आता रडत बसणं योग्य नाही. आता शुश्रूषेची वेळ आहे, तर आता आपल्याला शुश्रूषा करायलाच पाहिजे. म्हणून आम्ही त्याला म्हणालो, तसे नव्हे की रे, आज जाऊन बघ काही सेवा कर. तो गुंफेच्या बाहेर होता. पण देव काय म्हणतात, तुम्ही आतमध्ये गुंफेत जा आणि त्यांची शेवटची जी शुश्रूषा विधी जी आहे, अंतविधीची काय क्रिया आहे, ती आता तुम्ही काय करा, क्रिया करा. नागदेव आज गेला खरा, पण गोविंदाला पाहतात त्याचा कंठ दाटून आला. आता त्या गोविंदाला म्हणजे गोमाईसला बघून त्याचा इतका कंठ दाटून आला की त्यांना असं वाटलं की खरंच हा किती जीव भाग्यवान आहे की परमेश्वराच्या सन्निधानात आचार घडून आणि थोड्या आजारात, अल्प आजारातच देह त्याग घडून त्यांना ईश्वर प्राप्तीला योग्य झाले, परमेश्वराचा संबंध मिळाला. म्हणजे हा जीव किती भाग्यवान आहे असं त्यांचं कंठ दाटून आलं. आणि तो मोठ्याने रडू लागला. आम्ही त्याला शांत करून म्हणालो, आता दुःख आवरावे. तो मोठमोठ्याने दुःख करू लागला, मोठमोठ्याने रडू लागला, ओरडू लागला. पण देव म्हणे, आता तुम्ही दुःख करत बसू नका, रडत बसू नका, ताच्या पुढच्या तयारीला लागा. म्हणून तिची मोठ बांधली, 2 मोठे मोठे दगड घातले आणि जलप्रवाहामध्ये सोडले. कारण अंतविधी झाल्यानंतर 3 प्रकारे त्याची शुश्रूषा असते. एक भूमिडाग म्हणजे एक जमिनीमध्ये निक्षेप करतात, एक जलडाग म्हणजे पाण्यामध्ये सोडतात, आणि एक अग्निडाग. तर आपल्या धार्मिक विधीमध्ये जलडाग किंवा भूमिडाग ह्या 2 विधी जास्त मानल्या जातात. कारण आपल्यामध्ये अग्निडाग शक्यतो देत नाहीत. कारण अग्निडागामुळे काय होते, हिंसा खूप मोठी घडते. तर ती हिंसा घडू नये म्हणून जलडागामध्ये ती सोडली, नंतर ती वाहत कुजून सोडून ती पाण्यात मिक्स होते. आता ह्या गोष्टी घडू शकणार नाही. पूर्वी काळी कसं पाणी भरपूर होतं, नदीला पाणी अफाट होतं, लोकसंख्या कमी होती, त्याच्यामुळे प्रदूषणचा काही प्रश्न येतच नव्हता. आताच्या काळी ह्या गोष्टी प्रदूषणच्या घटना जास्त घडतात. त्याच्यामुळे आता अग्निडाग आणि भूमिडागाचा प्रकार हा जास्त आहे. तरी काही भागामध्ये जिथं गोमतीनं तुम्ही गोदावरी नदी किंवा मोठ्या मोठ्या ज्या नद्या आहेत, काही प्रांतामध्ये अशा आहेत, हरियाणा वगैरे, उत्तर प्रदेश, की तिथं गोमती नदीमध्ये प्रेत सोडतात पाण्यामध्ये आणि ते मग वाहत जातात. काही ठिकाणी ते मासे खातात, काही ठिकाणी ते कुजून जातात. म्हणजे जलडाग द्यायची पद्धत काही ठिकाणी आहे अजून, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये ती पद्धत जास्त दिसत नाही. आपल्यामध्ये भूमिडाग आणि अग्निडाग हे 2च प्रकारचे असते. मग नागदेवाने तिचे हातपाय एकत्र करून बांधले, गाठोडे बांधले, त्यात 2 दगड बांधले आणि खोल डोहात नेऊन तिला जलप्रवाह केला, जलनिक्षेप केला. गोमाईसाचा एकचित्त अंत्यसंस्कार झाल्यावर आम्ही खडकावर तिथे विजय केले. मग हे सगळं तिचा अंत्यविधी, शुश्रूषा सगळं विधी झाल्यानंतर मग देव काय झाले, तिथं खडकुलीला त्या खडकावर जाऊन थांबले. श्रीचरण प्रक्षालन केले, गुळडा केला, भक्तिजनांनी हातपाय धुतले. नंतर आम्ही भक्तिजनासह गुंफेत परतलो. मग हा सगळा विधी मार्ग उरकल्यानंतर सर्वांनी हातपाय धुतले आणि भक्तिजन हातपाय धुवून आपापल्या कार्याला लागले, म्हणजे पुढील कार्याला लागले. आता पुढची जी लीळा आहे ती मार्तंडा पडदणी उच्छेदिनी सामर्थ्य दाखविणे. म्हणजे मार्तंडाने आमची स्वामीची जी पडदणी होती, म्हणजे जे वस्त्र होतं, ते वस्त्र काय केले, त्यांनी फाडलं आणि त्यातून तो प्रकाश पडायचा.
ठिणग्या पडायच्या आणि त्याला ते बघून मोठं आश्चर्य वाटायचं. म्हणून त्या पडदणीचे, त्या वस्त्राचे त्यांनी काय केले, बरेच काही चिंध्या म्हणजे त्याचे तुकडे तुकडे केले. तर त्याच्यावर ही लीळ आहे. तर त्या लीळेत काय म्हणतात बघू आपण. गोविंदाच्या गुंफेतील दगडमाती काढीत असता मार्कंडाची आंघोळी ठेसली गेली. आता ती गोविंदाची म्हणजे गोमाईसा जी त्या गुंफेच्या दगडाखाली जी गाडली गेली होती, तिथली माती काढताना किंवा तिथलं काय हे करताना त्या मार्तंडाची काय झाली, ते मार्तंडाच्या पायाला ठेस लागली आणि त्याच्या बोटातून रक्त वाहू लागलं. म्हणून त्यांनी बाईसाकडे चिंधी मागितली. त्याच्या चिंधीसाठी बाईसा गुंफेत थोड्यात जाणार. मग आता त्या मार्कंडाने चिंधी मागितली पायाच्या बोटाला लागलं म्हणून, परंतु ती चिंधी काही बाईसा देईना. बाईसाच त्याला म्हणजे जा तिथं कुठं असेल तिथं बघ. तो तिथून त्या तिथूनच म्हणाल्या, मार्कंडा मी काही येत नाही, तू जाऊन गुंफेत काहीतरी शोधून घे. म्हणजे बाईसाने लांबूनच त्याला म्हणलं की तुला चिंधी लागत असेल तर गुंफेत जा, जिथं काय चिंधीची कुटी पडली तिथली घे आणि बांध, असं बाईसा त्याला म्हणतात. मार्कंडे गेला पण गुंफेत त्याला काही सापडेना. तेथे आमची स्नानाच्या वेळी नेसण्याची पडदणी होती, तीच घेऊन त्यांनी तिची चिंधी फाडली. आता त्या गुंफेमध्ये गेल्यानंतर त्याला काही चिंधी सापडली नाही. पण त्या गुंफेच्या शेजारी जे स्नानगृह होतं, त्या स्नानगृहात आमचे स्वामी नुकते स्नान करून बाहेर पडले होते आणि ती ओली पडदणी म्हणजे ती ओलं वस्त्र तिथं जिथे पडलेलं होतं, ते ओलं वस्त्र काय केलं, ह्या मार्तंडाने घेतलं आणि त्याची चिंधी फाडायला गेला. चिंधी फाडताना तिच्यातून दैदिप्य असा प्रकाश निघत असे आणि त्यालाही अवर्णीय असे सुख होत असे. मग आता ती पडदणी म्हणजे ते वस्त्र जे काय होतं ते जसं जसं तो फाडायचं तसं तसं त्यातून प्रकाश पडायचं आणि ह्या मार्तंडाला त्या प्रकाश पडल्यानंतर त्याला मोठा आनंद व्हायचा, त्याला मोठं आश्चर्य वाटायचं. म्हणून तो ते त्या पडदणीचे काय करत बसला, त्याचे तुकडेच करत बसला. तो सारखा फाडत राहिला आणि तो त्याच्यातच तो रमला. पण पडदणी संपली मग मात्र तो थोडासा भ्याला. मग ती पडदणी फाडून फाडून सगळ्या चिंध्या केल्यानंतर मग त्याला थोडीशी मनात भीती उत्पन्न झाली की आपण केलं खरं, पण ह्याच्यामुळं आपल्याला काही त्रास होईल किंवा आपल्याला काही शिक्षा होईल किंवा आपल्याला काही पाप लागल, ह्या भयास्तव तो काय झाला, थोडं मनात घाबरला. पण सुखाच्या अभिलाषाने त्यांनी संपूर्ण पडदणी फाडून चिंध्या केल्या. पण सुखाच्या अभिलाषाने म्हणजे ते फाडत असताना त्याला जे काही सुख जाणवत होतं, त्या सुखाच्या अभिलाषाने त्यांनी काय केलं, त्या पडदणीच्या चिंध्या केल्या. त्यातील एक चिंधी बोटाला बांधून त्याने बाकीची पडदणी मोरीत दडपून ठेवली. एक चिंधी तेवढी घेतली, बोटाला बांधली आणि बाकीची चिंध्या काय केली, त्याने एका कोपऱ्यामध्ये दडपून ठेवल्या. पुन्हा परत येऊन चुपचाप काम करीत राहिला. नंतर बाईसा आम्हाला स्नानाच्या वेळी मर्दना देण्यासाठी पडदणी पाहू लागले तर त्याला ती कोठीच दिसेना. आता स्वामीचं स्नान झाल्यानंतर ती पडदणी धुण्यासाठी म्हणून बाईसा बघायला गेले तर बघतात ती पडदणी काही दिसेना. म्हणून बाईसाला मोठं आश्चर्य वाटतं की स्वामी स्नान केलं पण ते स्नान केल्यानंतर जी काय पडदणी स्नानगृहात असावी तर ती काय तिथं दिसेना. म्हणून बाईसा काय करू लागले, बघू लागले, इकडे तिकडे बघत असताना ती दिसेनाशी झाली. म्हणून बाईसा आम्हाला स्नानाच्या वेळी मर्दना देण्यासाठी पडदणी पाहू लागल्या. परत दुसऱ्या दिवशी स्नानाच्या ठिकाणी स्नानासाठी मर्दना मादनी करावे लागतात. म्हणून ती पडदणी बघायला पडदणीचं विचारलं बाईसानी स्वामींना. तेव्हा स्वामी काय म्हणतात, त्यांनी ती कोठे दिसेना म्हणून त्यांनी आम्हाला विचारले, बाबा पडदणी काय झाली, इथे कोठे काही दिसतच नाही. ती पडदणी पाहिली पण ती पडदणी काही दिसेना. म्हणून बाईसा देवाला म्हणतात की जी इथं पडदणी होती तर ती पडदणी काही दिसत नाही. तेव्हा देव काय म्हणतात, बाई तुमच्या मार्तंडालाच विचारा. मार्तंड हा बाईसाचा भाचा होता
आणि स्वभाव थोडा विचित्र होता. मग देव काय म्हणतात, तुम्ही ते मार्तंडाला विचारा. आम्ही म्हणालो, बाईसाने मार्तंडाला विचारले, पण तो काहीच उत्तर देईना. मग बाईसाने मार्तंडाला विचारले, अरे पडदणी कुठे आहे? ती पडदणी दिसत नाही. अखेर आम्ही सांडपाण्याच्या उताराकडे अंगुली निर्देश करीत म्हणालो, बाई येथे आहे ती, आणा, जा म्हणले. मग ते देवानेच ती पडदणी कुठे त्यांनी एका ठिकाणी ठेवली होती मार्तंडाने. ती पडदणी आमच्या स्वामींनी बाईसाला दाखवली. बाईसांनी पडदणी काढून आणली. तिच्या सगळ्या चिंध्या चिंध्या झालेल्या होत्या. संतापात त्या म्हणाल्या, बाबा ही कोणी फाडली? आता ते स्वामीचं वस्त्र. आता स्वामीचं वस्त्र काही साधं आपल्या माणसासारखं वस्त्र नाही, तर त्या वस्त्रामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य निक्षेप झालेलं असतं. प्रसादोत वस्त्र असतं ते. आणि असं प्रसादोत वर्ष, असं सामर्थ्यशाली वस्त्र ह्या मार्तंडाने काय केलंय, प्रकाश पडतो म्हणून त्याची चिंध्या चिंध्या केल्या आणि ते तिथंच गुटळून त्यांनी गपचूप लपून ठेवल्या. परंतु ह्याचं महत्व त्या मार्तंडाला काही माहीत नव्हतं. तर याचं महत्व फक्त परमेश्वर जाणे किंवा बाईसा जाणत होत्या. म्हणून त्या बाईसा काय झालं, संतापल्या, त्या मार्तंडावर संतापल्या. जी एक चिंधी फाडायला गेलो तर दैदिप्य प्रकाश निघू लागला आणि सुखही होऊ लागले. त्या सुखाच्या भारात फाडली असं मार्तंडाने कबूल केलं. ज्यावेळी बाईसा संतापल्या आणि त्याने विचारले, मार्तंडा पडदणी का फाडली? तेव्हा तो म्हणायला लागला, मी एक एक पडदणी चिंधी फाडायला लागलो तेव्हा त्यातून प्रकाश पडू लागला. आणि तो प्रकाश पाहून मला सुख वाटू लागलं, मला आनंद वाटू लागलं, मला मोठं आश्चर्य वाटू लागलं. म्हणून मी ती संपूर्ण पडदणी फाडून ठेवली. अरे पण काही आश्चर्य दिसतात, ठेवून द्यायला हवी होती. मग तुला हा चमत्कार ज्यावेळी झाला त्यावेळी तू फाडायला नाही पाहिजे होता. ती पडदणी तशीच ठेवून द्यायला पाहिजे किंवा आम्हाला सांगायला पाहिजे, व ह्याच्यातून प्रकाश पडतो, मी फाडू का नको फाडू, तुला दुसरी चिंधी देता आली ती. पण हे पवित्र वस्त्र तू अशी ते फाडून फाडून त्याची चिंध्या केला, हा केवढा दोष तू माथी घेतलास. एवढे सामर्थ्य दिसल्यावर फाडायला नको होतास. मग ती बाईसा म्हणते मार्तंडाला की तुला एवढं तिथं चमत्कार दिसलं, तुला एवढं सामर्थ्य दिसलं चिंध्या फाडताना, मग तू ते चिंध्या फाडायला नाही पाहिजे होत्या. ते चिंध्या जसेच्या तसे ठेवून द्यायला पाहिजे होतं. काय हो, तुम्ही नेहमी म्हणता ना आम्ही रीते आम्हाला काहीच लाभ होत नाही. अहो, आमच्या संबंधामुळे जर पदार्थ पार्थिवाच्याही ठिकाणी इतके सामर्थ्य बांधले जाते. आता ही बायसा नेहमी काय म्हणायची स्वामींना की माझ्या मार्तंडाला काहीतरी द्या, म्हणजे तो रीती आहे, म्हणजे तो मोकळाच आहे, त्याच्या ठिकाणी काहीतरी सामर्थ्य द्या, काहीतरी चांगली बुद्धी द्या, त्याला काहीतरी त्याच्या ठिकाणी असं काहीतरी योग्य कार्य करल किंवा त्याची योग्यता वाढल, असं काहीतरी त्याचं हित करा. असे बाईसा नेहमी त्या मार्तंडाबद्दल स्वामींजवळ गारणं गायचे. पण देव काय म्हणले, आम्ही द्यायला तयार आहे, पण मार्तंड हा रितसर कोणतीच गोष्ट घ्यायला तयार नाही. त्याची हूड बुद्धी होती, त्याला आवड लागते, प्रीती लागते. परमेश्वराच्या ठिकाणी आवड प्रीती असली तर परमेश्वर सहाय्य करतात. पण हा एक जसं एखादा उडण टप्पू स्वभाव असतो, असा या मार्तंडाचा स्वभाव, त्याला आगे पिछे काही नव्हतं. तर देव म्हणले, आमच्या इथं जड वस्तू जी आहे तिच्या ठिकाणी जर सामर्थ्य बांधते तर सजीव वस्तूच्या ठिकाणी का सामर्थ्य बांधणार नाही, असं देव बाईसाला सांगतात. तर तुम्ही कसे रिक्त राहाल, मग तुम्हाला आम्ही कसं काय रिक्त ठेवू? जो आमच्या ठिकाणी सेवाभाव दास्य करल त्याला आम्ही कधी रिक्त ठेवत नाही, तर त्याच्या ठिकाणी आम्ही काय करतो, सामर्थ्य बांधतो, त्याला ईश्वर प्राप्तीला योग्य करतो. आमच्या सन्निधानामुळे तुमचे किती भले झाले आहे याची तुम्हाला जाणीव नाही. देव म्हणतात, जे आमच्या सन्निधानामध्ये राहतात त्यांचं आम्ही भलंच करतो, पण ते भलं किती झाले हे जीव जाणू शकत नाही, हे परमेश्वरच जाणू शकतात. सन्निधानामुळे तुमच्या किती कर्मनाश झाला आणि किती पात्र झाली, की सेवादाशामुळे किती योग्यता झाली, हे तुम्ही किती संपादले, ह्या प्रवेशनाने किती गोमटे झाली याची तुम्हाला काय कल्पना. देव म्हणतात की आमच्या सन्निधानात जो सेवादास्य करतो त्याचे डोंगरा एवढे पातक नसली जातात.
आणि नुसतं डोंगराळी पातकं नाशलं जात नाही, तर ते सेवादास्यामुळे त्याची योग्यताही वाढते, म्हणजे ईश्वर प्राप्तीला तो योग्य होतो. आणि जे आम्ही पदार्थ संपादिले आहेत त्या प्रवासाने त्याला काही कितीतरी गोमटे होतात. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी अन्नदान केलं, वस्त्रदान केलं, अशा ज्या काही क्रिया करतात, अशा क्रियेमुळे सुद्धा तो जीव काय होतं, त्या जीवाला एक प्रकारचे गोमट म्हणजे पुण्य, म्हणजे त्याची पुण्याची रास त्याची पुण्याची वाढत राहते. हे ते जीवाला काय कल्पना असणार, ते जीवालाही कल्पना राहत नाही आणि मार्तंडाला त्याची कल्पना नव्हती की परमेश्वराच्या ठिकाणी सेवा केल्याने आपला काय फायदा येते. परंतु मार्कंड पतित असल्यामुळे त्याला काही उमटत नाही. आणि हा पतित म्हणजे अनेक जन्म गटांना खात आलेला जीव. कारण हा जीव काय उद्धरणाला योग्य होण्याला त्याला अनेक मार्गाने ज्ञान तर लागतेच, ज्ञानाशिवाय ईश्वर प्राप्ती तर नाहीच आहे. परंतु ज्ञान होऊन सुद्धा ईश्वर प्राप्ती मिळवता येत नाही काही जीवाला. तसा हा पतित म्हणजे जसं आपण प्रत्येक सृष्टीमध्ये हा गडदरा म्हणजे घसरत आलेला आहे. अनंत सृष्टी याच्या अशाच वाया गेलेले आहे आणि हा सपतित आहे. आणि असले तरी वेदवंत असल्यामुळे त्याला पृथ्वीगी जन्म देऊन आम्ही उद्धरणारच होतो. देव काय म्हणतात, हा जरी पतित असला आणि हा जरी ईश्वर प्राप्तीला योग्य जरी नसला तरी आम्ही याला ईश्वर प्राप्तीला योग्य करणार होतो. परंतु आता सुद्धा आम्ही त्याला वेदवंत म्हणजे तो वेदला होता स्वामीच्या दर्शनाने. त्याच्यामुळे देव काय म्हणतात की त्याला आम्ही कृतियुगी जन्म देऊ. कृतियुगी जन्म देऊ याचा अर्थ काय की कृतियुगी लक्षभर आयुष्य म्हणजे कृतियुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे. तिथं नुसतं सुख उपभोग भोगतो. त्याला तिथे काय अष्ट स्वभाव नाहीत. आपल्यासारखं मलमूत्र शीत उष्ण किंवा इतर जे काय अष्ट स्वभाव आहेत, क्षुधा पिपासा, अशा गोष्टी तिथं नाही. त्याच्यामुळे तो सुखानंद असं नुसतं पडून राहिलेला असतो, बसून राहिलेला असतो. त्याच्यामुळे तर 1,00,000 वर्ष तो सुखामध्ये मग्न असतो. कारण त्याला इतर गोष्टी खाण्यापिण्याची, तहान लागायची, भूक लागायची अशी काहीच त्याला तिथं स्वभावात नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळे तो सुखात रमलेला असतो. तर अशा सुखफळामध्ये आम्ही त्याला जन्म देणार, आम्ही नंतर त्याचा उद्धार करणार. या सगळ्या इष्टक्रियेचे फळ यावेळी त्याला आम्ही मिळणारच होते आणि ह्या सगळ्या इष्टक्रियेचे फळ आम्ही त्याला देणारच होतो. पण त्याने हे अशी क्रिया केल्यामुळे तो काय झालं, त्याचं उद्धरणाचं कार्य लांबलं गेलं. आणि तरी सुद्धा आम्ही त्याला उद्धरणाला आम्ही योग्य करू आणि त्याला 84 लाख नरक योनीतून आम्ही त्याची सुटका करू असं परमेश्वराने काय केलं, मार्तंडाबद्दल बाईसाला आश्वासन दिलं. तर परमेश्वर प्रत्येक भक्ताला उद्धरण्यासाठी खूप प्रयत्न करतात. आता जीवाला काय वाटतं की मला परमेश्वराची खूप भक्ती करावी लागते, मला परमेश्वरासाठी रात्रंदिवस त्याचं नामस्मरण, चिंतन, भजन, पूजन, अन्नदान, वस्त्रदान करत राहावं लागतं. पण हे काय आपण परमेश्वरा मेहरबानी करत नाही, हे आपण आपल्या स्वतःसाठी करतो की आपल्या ह्या 84 लाख नरकयोनीतून सुटका व्हावी, ईश्वर प्राप्ती मिळावी, ईश्वर प्राप्तीचं सुख मिळावं. आणि परमेश्वर हेच विचार करतात की माझ्या ठिकाणचं जे सुख आहे ते ह्या जीवाला मिळावं, हाच एक परमेश्वराचा हेतू असतो. पण ते जीवाला समजत नाही. जीवाला असं वाटतं की मी परमेश्वराची भक्ती करतो म्हणजे मी परमेश्वर मोठे उपकार करतो. पण हे परमेश्वर उपकार नाही, तर परमेश्वराचे उपकार आपल्यावर आहे. पण आपल्याला त्याची जाणीव नसल्यामुळं आपल्याला ईश्वराचं महत्त्व समजत नाही. तर हे परमेश्वराची जाणीव करून जर घ्यायची असेल तर त्याला परमेश्वराच्या ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ज्ञान झाल्यावर त्याला आचरणाची आवश्यकता आहे आणि आचरण झाल्यानंतर तो उद्धरणाला योग्य होतो. तर अशा प्रकारे आजच्या लीळेमध्ये मार्तंडला पडदणी फाडल्याचं एक चमत्कार काय झाला ते लीळेमध्ये आलं. आणि त्याच्या अगोदर गोमाईसला आमच्या स्वामीने तिचा जो काही जीर्ण आजार म्हणजे खूप दिवसाचा जो आजार होता तो नष्ट करून थोड्या दिवसाच्या आजारातच आमच्या स्वामीने काय केलं, गोमाईसला उद्धरणाला योग्य केलं. तर अशा प्रकारे हे आजच्या 2 लीळा झाल्या. आता इथून पुढची लीळा आपला पुढच्या अवसरामध्ये ऐकायला मिळेल. तर ह्या लीळेचं आपण ग्रहण करायचं, चिंतन करायचं, मंथन करायचं. तर हे चिंतन मंथन ज्यावेळेला आपण स्मरणाला बसतो किंवा एकांकात बसतो, आपण संसारात अनेक प्रकारचे विचार करतो.
मग त्यापैकी हा जर ईश्वर मार्गाचा लीळेचा जर आपण चिंतन मंथन जर केलं तर आपले सुद्धा डोंगरावडे पाप नासले जातात आणि ईश्वर प्रत्येला तो जीव योग्य होतो. असा आपल्या स्वामी नागदेवाचार्यांनी भक्तिजनांना आचार सांगितलेला आहे. त्या आचाराप्रमाणे आपण चालावं हीच परमेश्वराची अपेक्षा आहे. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज